बघा KG to PG सगळ्या प्रकारच्या ज्या संस्था या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे शिरपूर सारख्या छोट्याशा गावातनं संपूर्ण महाराष्ट्राला आज आपण मानव संसाधन पुरवतो। आज आम्ही ज्या इंजिनिअरिंग कॉलेजचं उद्घाटन केलं, आम्ही ज्या नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन केलं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं ज्या हॉस्पिटलचं आम्ही उद्घाटन केलं, शिरपूर सारख्या ठिकाणी इतकं आधुनिक हॉस्पिटल असू शकतं हे जर कोणाला सांगितलं तर तो तुम्हाला वेड्यात काढेल। तिथे येऊनच तुम्हाला बघावं लागेल। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मी देशातले सगळे उत्तम हॉस्पिटल पाहिले आहेत, सगळे उत्तम हॉस्पिटल, पण आज त्याही हॉस्पिटलला लाजवेल अशा प्रकारचं हॉस्पिटल हे शिरपूरमध्ये तयार झालंय। अमरीश भाईंना मी एका गोष्टीकरता नेहमी धन्यवाद देतो की त्यांची जी दृष्टी आहे, क्वालिटीशी ते कधी कॉम्प्रोमाइज करत नाहीत। स्वप्न पाहायचं तर मोठंच बघायचं, स्वप्न पाहायचं तर उत्तमच बघायचं। आज मी तुम्हाला सांगतो, अमरीश भाईचं आणि केळवणी मंडळाचं याकरता मी अभिनंदन करेन की हेच हॉस्पिटल मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये उघडलं असतं तर आज शेकडो कोटी रुपये कमवता आले असते अशा प्रकारच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून। पण या सगळ्यांनी हा विचार केला की नाही, हा आदिवासी भाग आहे, या भागामध्ये असं हॉस्पिटल आलं पाहिजे आणि ते हॉस्पिटल या ठिकाणी उघडलं। आणि म्हणून पढाई असेल किंवा दवाई असेल, या दोन्ही बाबतीत त्यांनी केलेलं जे कार्य आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि विशेषतः आदिवासी भागामध्ये शाळा उघडणं असेल किंवा आदिवासी मुलांकरता सुपर 50 सारखी योजना असेल, मी स्वतः मागच्या काळात त्या ठिकाणी भेट दिली आणि आमच्या आदिवासी मुलांचा जो कॉन्फिडन्स मला पाहायला मिळाला, मला असं वाटलं की खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाच्या कल्याणाची संकल्पना ही कुठे राबवली जात असेल तर ती अमरीश भाईंच्या शाळेमध्ये राबवली जाते, हे मला या ठिकाणी पाहायला मिळालं। आणि त्यासोबत पढाई आणि दवाई सोबत कमाई हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे, रोजगाराची निर्मिती। आज आपण बघा, ज्या टेक्सटाईल मिलचं आम्ही या ठिकाणी आज उद्घाटन केलं, खऱ्या अर्थानं यान असेल किंवा कापड असेल, दोन्ही ठिकाणी जगातल्या सगळ्यात आधुनिक अशा प्रकारच्या मशिनरीज आणून जे कपडे या ठिकाणी बनतायत आणि यापूर्वीही जे कपडे ते बनवत होते, आपल्या सगळ्यांना याचा अभिमान वाटला पाहिजे की जगाच्या प्रगत देशांमध्ये आपल्या शिरपूरचा कपडा चाललेला आहे। युरोप असेल, अमेरिका असेल, त्यांना हवे असलेले कपडे हे आपल्या शिरपूरमध्ये बनवण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून झालं। आणि या निमित्ताने जी काही रोजगाराची निर्मिती वेगवेगळ्या उपक्रमांमधून त्यांनी केली, आणि आपण बघा आज इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जर शिकायला आले तर त्यातनंही रोजगाराची निर्मिती होते। त्यांच्या राहण्याकरता व्यवस्था कराव्या लागतात, त्याकरता वेगवेगळ्या प्रकारची खरेदी ते करत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी ते जात असतात, इथे पैसा खर्च करत असतात, त्यामुळे त्यातनं रोजगाराची निर्मिती होते। आणि सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती आपण जर बघितलं तर ती सेवा क्षेत्रातनं होते, म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र आणि हॉस्पिटॅलिटी किंवा वैद्यकीय क्षेत्र हे क्षेत्र सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती करत असतात। आणि तेच क्षेत्र आज या ठिकाणी विकसित करण्याचं काम हे अमरीश भाईंनी केलेलं आहे। आणि यासोबत आमच्या शेतकऱ्यांकरता त्यांनी जे केलेलं कार्य आहे, विशेषतः बंधाऱ्यांच्या माध्यमातून जलसंधारणाचं जे मॉडेल आज शिरपूरने
उभ्या महाराष्ट्राला शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून दिलं। ज्या भागामध्ये पाणी खाली गेलं होतं, खोल गेलं होतं, दुष्काळी होतं, आज तो भाग पाणीदार करण्याचं काम हे या ठिकाणी ज्या प्रकारे अमरीशभाईंच्या माध्यमातून झालं आहे। आणि म्हणून अमरीशभाई, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की जे जे समाजातल्या लोकांना पाहिजे आहे ते या ठिकाणी करण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे। आणि हे सगळं करत असताना आज आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी या भागामध्ये होणार आहे। विशेषतः आपला जो दोंडाईच्याचा 250 मेगावॅटचा जो सोलरचा प्रकल्प आहे, हा प्रकल्प पुढे खूप पथदर्शी होणार आहे। कारण आज जे आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर्स येतात ते आम्हाला विचारतात तुमच्याकडे ग्रीन पॉवर आहे का। जिथे ग्रीन पॉवर आहे तिथे ते जायला तयार आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळे जिल्ह्यामध्ये ग्रीन पॉवर देखील आपण तयार करतो आहोत। आणि त्यातनं आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की अनेक या ठिकाणी गोष्टी आपण करणार आहोत। आज खरं म्हणजे आमदार साहेबांनी काही मागण्या केलेल्या आहेत। मी तुम्हाला एवढंच सांगतो की आदिवासींना जे वन जमिनीचे पट्टे मिळालेले आहेत, आपण त्या संदर्भात निर्णय घेऊन महसुली जमिनीच्या पट्ट्यावर ज्या ज्या सरकारच्या योजना लागू आहेत त्या सगळ्या योजना या वनपट्ट्यावर मिळतील अशा पद्धतीचा निर्णय हा आपण निश्चितपणे करू। आणि आपल्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी दिलासा देऊ। आपण अनेक विषय मांडलेत, त्या सगळ्या विषयांवर आपण कारवाई करू हे मी आपल्याला सांगतो। आमच्या अमरीशभाईंनी या ठिकाणी MIDCचा एक मागणी केली आहे। निश्चितपणे अमरीशभाई, तुम्ही आम्हाला जागा सांगा कुठे करता येईल, मी स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी MIDC तयार करण्याकरता आमच्या मंत्र्यांना सांगेन। आणि त्यासोबत आपण IT पार्क बद्दल देखील बोललात। आपण पहिल्यांदा तुम्ही आणि मी आणि जयकुमार भाऊ मिळून इथे एक अँकर इन्व्हेस्टर शोधू। IT पार्क करणं सोपं आहे, पण जोपर्यंत अँकर इन्व्हेस्टर येत नाही तोपर्यंत केवळ इन्फ्रास्ट्रक्चर राहतं। पण आपण मनामध्ये आणलं तर निश्चितपणे IT पार्क करणं हे काही फार कठीण नाही आहे। अँकर इन्व्हेस्टर शोधणंही कठीण नाही आहे। आज मी याकरता त्याचा शब्द देत नाही की पहिल्यांदा आपण काम करू आणि मग या ठिकाणी तो IT पार्क आपण एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करू। आपण अरुणावती नदीवर 5 बंधारे करण्याची मागणी केली आहे। निश्चितपणे या बंधाऱ्याला आम्ही मान्यता देऊ आणि अशा प्रकारचे बंधारे या ठिकाणी आपण करू। आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी ज्या काही झाल्या, विशेषतः जिल्हाधिकाऱ्यांचं आणि पालकमंत्र्यांचंही मी अभिनंदन करेन की त्यांनी आज आपल्या संपूर्ण जिल्ह्याच्या कारभारामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक असं इंजिन तयार केलेलं आहे की ज्यामुळे गतिशीलता वाढेल, पारदर्शिता वाढेल आणि ज्यामुळे लोकांची कामं होणं हे अत्यंत सोपं होईल। आणि म्हणून मी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि मला असं वाटतं की आमच्या अमरीशभाईंनी जी केलेली कामं आहेत ही सगळी कामं पाहिल्यानंतर मला त्यांच्याकरता हे म्हणावंसं वाटतं कि हवा की जद में रहकर भी जो बुझने नहीं पाता वो दीपक अपनी मिट्टी की गवाही दे ही जाता है। तराशा है आपने यूं ही नहीं कच्चे जहनों को, तराशा है आपने यूं ही नहीं कच्चे जहनों को कि पत्थर भी अगर चमके तो मूर्त बन जाता है। अशा प्रकारचं कार्य अमरीशभाई तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो। आणि एखादा नेता चोरून नेता आला असता तर मी अमरीशभाईला नक्की चोरून नेलं असतं, पण अशी कुठलीही सोय नसल्यामुळे शिरपूरकरांच्या सेवेमध्ये त्यांना या ठिकाणी ठेवतो। आज जे शिरपूर त्यांनी बदललेलं आहे अशाच पद्धतीनं यापुढे देखील अनेक प्लॅन त्यांचे आहेत। आज मला ते सांगत होते, जाता जाता मला तेही सांगितलं पाहिजे, एक अतिशय चांगली ड्रायव्हिंग स्कूल ते तयार करतायत। द्रष्टा नेता कसा असतो तर त्या ठिकाणी
आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आणि परदेशामध्ये ड्रायव्हिंग वेगवेगळ्या बाजूनं होतं. लेफ्ट हँड ड्राईव्ह आणि राईट हँड ड्राईव्ह अशा पद्धतीनं दोघांमध्ये फरक आहे. त्यांच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये परदेशात चालवता येईल या दृष्टीनं ते व्यवस्था करणार आहेत. आणि त्यासोबत त्यांना जर्मन भाषा असेल किंवा इतर भाषा ही जुजबी शिकवण्याचं काम म्हणजे या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकलेला प्रत्येक ड्रायव्हर हा किमान 2 ते 2.5 लाख रुपयाचा पगार हा परदेशामध्ये कमवेल अशा प्रकारची दृष्टी ठेवणाऱ्या अमरीश भाईंचं आणि त्यांना यामध्ये मदत करणाऱ्या त्यांच्या संपूर्ण परिवाराचं आणि त्यासोबत केळवणी मंडळ हा जो त्यांचा दुसरा परिवार आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि चांगल्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.